नमस्कार. चला, आज आपण एका खास प्रवासाला निघूया. हा प्रवास आहे अखंड ज्योतीच्या जुलै 1944 सालच्या एका विशेष अंकातून. हा अंक म्हणजे खरं तर ज्ञानाचा एक असा तेजस्वी दिवा आहे जो आजही आपल्याला योग्य वाट दाखवू शकतो. तर या मासिकाचं ध्येय काय होतं? बघा, अखंड ज्योतीचा मुख्य उद्देश आहे मानवी जीवनातील गुंतागुंतीच्या समस्यांवर खऱ्या ज्ञानाचा प्रकाश टाकणे. म्हणजे हे फक्त एक मासिक नाहीये, तर हा एक असा दीपस्तंभ आहे जो आपल्याला आयुष्यातल्या मोठमोठ्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी आध्यात्मिक बळ देतो. तर मग आपण या विश्लेषणात काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी ज्ञानाची अखंड ज्योत म्हणजे काय ते समजून घेऊ. मग आपल्या आतल्या जगावर ताबा कसा मिळवायचा, योग्य कृती कशी करायची, तो प्रकाश इतरांपर्यंत कसा पोचवायचा आणि शेवटी यातून आयुष्यभरासाठीचं ज्ञान कसं मिळवायचं हे सगळं आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून, ज्ञानाची अखंड ज्योत. आता गंमत अशी आहे की हे विचार जरी कितीतरी दशक जुने असले तरी ते आजही आपल्या जीवनाला एक नवी योग्य दिशा देण्यासाठी तितकेच किंबहुना जास्तच महत्त्वाचे आहेत. बरं, हा अंक आपल्याला काय सांगतो? तो सांगतो की जग, आजारपण, गरिबी, संघर्ष या सगळ्याने ग्रासलेलं आहे. पण या सगळ्याचं मूळ कुठे आहे माहितीये? ते आपल्याच विचारांमध्ये आणि आपल्या कृतींमध्ये दडलेलं आहे. म्हणजे काय? तर बाहेर ज्या समस्या दिसतायत ना, त्या खरं तर आपल्या आतल्या गडबडीचीच लक्षणं आहेत. त्यामुळे खरा बदल आतूनच सुरू व्हायला हवा. आणि म्हणूनच आपण आता वळतोय आपल्या पुढच्या भागाकडे, जिथे आपण शिकणार आहोत की आपल्या या आंतरिक जगावर प्रभुत्व कसं मिळवायचं. कारण एक मजबूत चारित्र्यच एका चांगल्या आयुष्याचा पाया असतो, नाही का? इथे खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. ही शिकवण आपल्याला फक्त रागच नाही तर मोह म्हणजे अनैतिक गोष्टी टाळायलाही शिकवते. म्हणजे बघा, राग हा आतला शत्रू आणि मोह हा बाहेरून येणारा, या दोन्हीवर नियंत्रण मिळवणं म्हणजेच खरं आत्मप्रभुत्व. मग हे सगळं साधायचं कसं? तर त्यासाठीचं मुख्य हत्यार आहे योग्य विचार किंवा सम्यक दृष्टी. म्हणजे काय? तर नकारात्मक विचारांना बाजूला सारून जाणीवपूर्वक सकारात्मक आणि विधायक विचार करणं. कारण शेवटी आपले विचारच आपलं जग, आपलं वास्तव घडवत असतात. या अंकात आरशावर चिकटवा नावाचा एक लेख आहे, ज्यात चारित्र्य घडवण्यासाठी रोजच्या 5 सवयी सांगितल्या आहेत. काय आहेत त्या? पहिलं, इतरांबद्दल वाईट बोलू नका. दुसरं, कोणाची निंदा नालस्ती ऐकू नका. तिसरं, स्वतःमध्ये काय दोष आहेत ते शोधा. चौथं, नेहमी नम्र राहा. आणि 5वं, आपले विचार आणि सवयी यांवर सतत लक्ष ठेवा. हे 5 सोपे नियम खरंच आपल्या आयुष्यात खूप मोठे बदल घडवू शकतात. बरं, एकदा का आपण आपल्या आतल्या शक्तीवर काम करायला लागलो की मग पुढची पायरी येते. ती म्हणजे या शक्तीचा आपल्या रोजच्या जीवनात, आपल्या कामात उपयोग करणं. आणि हाच आहे आपला पुढचा विभाग, योग्य कृतीचे सार. आचार्यजी कामाकडे बघण्याचे 2 मार्ग सांगतात. एक म्हणजे कामाला ओझं मांडणं, ज्यामुळे काय होतं? निराशा आणि थकवा. आणि दुसरा मार्ग आहे कामाला एक आनंदी सेवा मांडणं, ज्यामुळे मिळतो उत्साह आणि समाधान. म्हणजे बघा, काम तेच आहे, पण फक्त दृष्टिकोन बदलला की सगळंच बदलून जात. आणि आता एक अशी गोष्ट जी ऐकून खरंच आश्चर्य वाटेल. आजचं विज्ञान सांगते की आपलं आरोग्य पोटातून सुरू होतं, बरोबर? तर हे ज्ञान 80 वर्षांपूर्वीच्या ह्या अंकात दिलं गेलं होतं. पचनक्रिया आणि आपलं शारीरिक मानसिक आरोग्य यांचा किती घनिष्ठ संबंध आहे हे तेव्हाच ओळखलं गेलं होतं. कमाल आहे, नाही का? ठीक आहे, आपण स्वतःवर काम केलं, आपलं काम सुधारलं, पण इथेच थांबायचं नाहीये. आता आपण आपल्या स्वतःच्या विकासाच्या पलीकडे जाऊन समाजाकडे वळणार आहोत. कारण खरा आध्यात्मिक विकास तेव्हाच पूर्ण होतो जेव्हा त्याचा प्रकाश इतरांपर्यंत पोहोचतो, निस्वार्थ सेवेतून. यामध्ये वृक्ष आणि झाडे लावा असा एक लेख आहे. विचार करा, झाडं लावणं ही किती सुंदर सेवा आहे. याचा फायदा फक्त आपल्याला नाही, तर आपल्या पुढच्या अनेक पिढ्यांना आणि सगळ्या पर्यावरणाला होतो. हीच तर खरी निस्वार्थ सेवा आहे. आणि त्याचबरोबर पुस्तकालय उघडा असाही एक लेख आहे. कारण ज्ञानदान हे सर्वश्रेष्ठ दान मानलं जातं. ग्रंथालय उघडून लोकांपर्यंत ज्ञान पोचवून समाजाला वर उचलणं यापेक्षा मोठं दान कोणतं असू शकतं? आणि धर्माबद्दलचा हा एक विचार तर खूपच महत्त्वाचा आहे. बघा, असं म्हटलंय की संघर्षाचं मूळ धर्म नाही, तर धर्माच्या नावाखाली होणारा स्वार्थ आणि गैरसमज ही खरी समस्या आहे. किती खोल विचार आहे हा. खरा धर्म जोडतो, तोडत नाही. समस्या धर्मात नसते, तर त्याचा स्वार्थासाठी वापर करणाऱ्या लोकांमध्ये असते.
चला तर मग आता आपण या सगळ्या शिकवणीचं सार पाहूया आपल्या शेवटच्या भागात. आत्तापर्यंत जे काही आपण पाहिलं त्या सगळ्याला एकत्र जोडून जीवनासाठी एक स्पष्ट आराखडा तयार करूया. तर मग एका उज्ज्वल आयुष्याचा आराखडा काय आहे? सगळ्यात आधी आपल्या विचारांवर आणि भावनांवर प्रभुत्व मिळवा. आपल्या कामाला ओझं न मानता एक आनंदी सेवा बनवा. मन, शरीर आणि आत्मा यांचं नातं ओळखा आणि सगळ्यात महत्त्वाचं, इतरांची निस्वार्थ सेवा करा. हेच आहे एका उद्देशपूर्ण आणि मजबूत चारित्र्याने जगण्याचं सूत्र. जाता जाता फक्त एक प्रश्न विचार करा की जवळजवळ 80 वर्ष जुनी ही तत्त्व स्वतःवर काम करण्याची आणि निस्वार्थ सेवेची ही आजच्या आपल्या आधुनिक जगातल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी कशी उपयोगी पडू शकतात? या प्रश्नावर नक्की विचार करा. याच विचारासह आज इथेच थांबूया. धन्यवाद.